नमस्कार. मी गुरुनाथ चंद्रकांत तामणकर, उपशिक्षक, केंद्र शाळा मसरे नंबर 1, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, सामाजिक शास्त्र विभाग यांच्या मार्फत सामाजिक शास्त्र सीपीटी कार्यशाळा सन 2020-21 अंतर्गत आज माझ्याकडे नमुना पाठासाठी जो विषय देण्यात आलेला आहे तो इयत्ता 6वी भूगोल यातील तापमान हा घटक मी घेणार आहे. तत्पूर्वी यासाठी मला संधी दिल्याबद्दल डाएटचे प्राचार्य आदरणीय जाधव सर, त्याचप्रमाणे डाएटचे सर्व अभिव्याख्याता, त्याचप्रमाणे मान्य गावडे सर, तसेच मला तंत्रसहाय्य करणारे श्री देशपांडे सर आणि श्री कालकुलकर सर यांचे मी आभार मानतो. तापमान हा घटक अभ्यासापूर्वी पूर्वज्ञान म्हणून यापूर्वी जो घटक झालेला आहे हवा आणि हवामान, त्यातील काही मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकणार आहोत. हवा आणि हवामान या दोघांमधला जो फरक आहे तो नेमका काय आहे? एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो, त्याचं वर्णन सुद्धा करत असतो. आज सकाळी थंड हवा होती, आज दुपारी खूप कडकडतंय, संध्याकाळी थोडीशी दमट हवा दिसते, काल मुसळधार पाऊस पडला, असं अनेक प्रकारचं वर्णन आपण करतो. ही जी स्थिती आहे वातावरणाची स्थिती अल्पकालीन असते आणि यालाच आपण त्या ठिकाणची हवा असं म्हणतो. उदाहरणार्थ गरम हवा, थंड हवा, कोरडी हवा, दमट हवा या पद्धतीने. मग हवामान म्हणजे काय? तर एखाद्या प्रदेशातील जी हवा आहे दीर्घ काळासाठी त्या हवेचा अभ्यास करतात आणि त्या दीर्घकालीन अभ्यासातून एक सरासरी अशी स्थिती, हवामानाची स्थिती तयार केली जाते. तर हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या हवेचे हवामान. उदाहरणार्थ शीत व कोरडे हवामान, उष्ण व दमट हवामान, उष्ण व कोरडे हवामान, असे त्या ठिकाणचे जे हवामान आहे ते हवामान सांगितलं जातं. आता या दोघांमधला फरक आहे हवा आणि हवामान. नेमका कोणता फरक आहे आता आपल्या लक्षात आलं असेल. हवा ही अल्पकालीन आहे, तर हवामान ही दीर्घकालीन स्थिती आहे. हवा काही वेळानंतर बदलू शकते. हवामान ही लगेच बदलत नाही, तर ते दीर्घकालीन तशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हा महत्वाचा हवा आणि हवामानाला फरक आहे. हवा म्हणजे काय आणि हवामान म्हणजे काय हे आपण बघितलं. मग हवेची काही अंग आहेत. ही अंग कोणती आहेत याचा सुद्धा अभ्यास आपण मागच्या प्रकरणात केलेला आहे. मग हवेची 5 अंग आहेत. तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता आणि वृष्टी. हे 5 अंगांचा या हवा आणि हवामान या घटकांचा अभ्यास करत असताना त्याचा सुद्धा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आता तापमान म्हणजे काय? तर आपल्याला समजून येते की पृथ्वीला सूर्यापासून उष्णता मिळते, सूर्यापासून प्रकाश मिळतो. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्यापासून जी उष्णता येते त्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो आणि या तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे पृथ्वीच्या सभोवतीची हवा आहे ती जवळची हवा सुरुवातीला तापते. त्यानंतर हवेचे वरचे तर एकामागोमाग एक तापत जातात, क्रमाक्रमाने ते तापतात आणि त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसं उंच जावं तसं तापमान हे कमी होत जातं. कारण काय? तर सुरुवातीला जास्त उष्णता मिळते, ती उष्णता पुढच्या थराला तापवते, ती उष्णता पुढच्या थराला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने सुरुवातीला सगळ्यात खालच्या थराला उष्णता जास्त आहे आणि जसं उंच जावं तसं ही जी उष्णता आहे किंवा ही जी तापमान आहे ते तापमान कमी होत जातं. हे झालं पृथ्वीपासून वरच्या थरापर्यंत. साधारणपणे पृथ्वीचा विचार केला तर विषुववृत्तापासून गोलार्धापर्यंतच्या तापमानाचा विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा तापमान हे बदललेले आपल्याला आढळून येतं. विषुववृत्तावर सर्वात जास्त तापमान आहे, ध्रुवाकडे जावं तसं तापमान कमी होत जातं. याचा अभ्यास आपण या प्रकरणात करणारच आहोत. जे हवा जी आहे त्या हवेचं तापमान हे एक महत्त्वाचं अंग आहे. काही वेळा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो
ते म्हणतात सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळते म्हणजे वरचा जो थर आहे तो अगोदर तापेल, नंतर खालचा थर तापेल, अशी कल्पना विद्यार्थ्यांची असते. परंतु प्रत्यक्षात सूर्याची जी उष्णता आहे ती सुरुवातीला पृथ्वीवर येते, तिथून ती परावर्तित होते आणि तिथून नंतर हवेचे थर तापत जातात. हवेचे दुसरे अंग आहे हवेचा दाब. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या सभोवती हवेचे आवरण आहे ज्याला आपण वातावरण असं म्हणतो. या हवेला वजन असते आणि त्यामुळे या हवेचा त्या पृथ्वीवर दाब निर्माण होतो. यालाच हवेचा दाब असं म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला त्याच्या वरच्या हवेच्या थरामुळे दाब पडतो आणि त्यामुळे हवेची घनता वाढते. तर पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त आहे आणि जसजसं उंच 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 जावं तसतसं तो दाब कमी कमी होत जातो आणि हा उंचीनुसार कमी झालेला जो दाब आहे तो हवेचा ऊर्ध्व दाब असं आपण त्याला म्हणू शकतो. तर तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो आणि हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात आणि त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. हे आपण बघितले की पृथ्वीच्या जवळ जास्त दाब आहे, जसजसं उंच 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 दावत असतं तसं हवेचा दाब कमी कमी होत जातो. म्हणजे हवेचा जे अंग आहे ते अंग आपल्या लक्षात येतात. म्हणजे हा जो दाब आहे तो दाब ऊर्ध्व दिशेने कमी कमी होत जातोय. त्याचबरोबर क्षितिज समांतर दिशेने सुद्धा हवेचा दाब कमी जास्त होत असतो. कारण काय, तर प्रत्येक ठिकाणी तापमानामध्ये बदल असतो. ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे त्या ठिकाणची हवा हलकी असते, ज्या ठिकाणी तापमान कमी आहे त्या ठिकाणची हवा जड असते आणि त्यामुळे तापमानातील बदलामुळे हवेचा दाब सुद्धा बदलतो. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ही हवा वाहत जाते आणि त्यामुळे वाऱ्यांची निर्मिती होते. तर वारे म्हणजे काय, तर जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर वाहू लागते, याला वारा असे म्हणतात. मग कमी आणि जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग हा बदलत असतो. त्यानंतर हवेतील एक मुख्य अंग आहे ते म्हणजे आर्द्रता. आपल्याला माहित आहे की हवेमध्ये बाष्प असते. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. मग या दमटपणालाच आर्द्रता असे म्हणतात. तर वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण हे तापमानावर अवलंबून असते. उष्ण तापमानाची जी हवा आहे त्या हवेमध्ये बाष्प धारण करण्याची जी क्षमता आहे ती जास्त आहे, म्हणजे जास्त बाष्प सामावून घेऊ शकते. हवेचे पुढचे अंग आहे वृष्टी. वृष्टी 3 प्रकारची आहे. जलवृष्टी आहे म्हणजे पर्जन्यवृष्टी आहे, हिमवृष्टी आहे, गारांचा वर्षाव आहे. केवळ पाऊस म्हणजेच वृष्टी असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला जलचक्र आपण अनुभवलेलं आहे. समुद्राचं पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे तापतं. तापलेल्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ आकाशात जाते. त्याचे बाष्पयुक्त ढग बनतात. हे बाष्पयुक्त ढग वाऱ्याने पुढे पुढे सरकत जातात. ज्यावेळी त्या बाष्पयुक्त ढगांना ज्यावेळी थंड हवा मिळते किंवा ते अडवले जातात आणि त्या बाष्पाचं पाण्यात रूपांतर होतं. मग हे पाणी कधी हिमाच्या स्वरूपात खाली पडतं, कधी बर्फाच्या स्वरूपात, गारांच्या स्वरूपात खाली पडतं, तर कधी पर्जन्याच्या स्वरूपात खाली पडतं. म्हणजे अशा प्रकारे पाऊस, हिम आणि गारा इत्यादी रूपाने ही हिमवृष्टी होते. म्हणजे जलचक्राचा जो आपण अभ्यास केला आहे तो या ठिकाणी आपल्या लक्षात येतो. म्हणजे अशा प्रकारे हवेची ही 5 महत्वाची अंग आहेत. आता हवा कशी आहे ही त्या वेळेनुसार सांगितली जाते. हवामान मात्र दीर्घकालीन असतं, हे मागच्या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आता या हवेतील अंगातील तापमान हे महत्वाचं अंग आज आपण अभ्यासूया. सूर्यकिरण सरळ रेषेत जातात, परंतु प्रत्यक्ष पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर पडल्यानंतर ती लंबरूप पडतात आणि तिरपी पडतात. मग विजेरीच्या सहाय्याने लंबरूप आणि तिरप्या भागावर व्यापलेलं क्षेत्र नेमकं कसं आहे हे अभ्यासण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे एक विजेरी आणि एक सपाट पृष्ठभाग. सुरुवातीला विजेरीचा प्रकाश पृष्ठभागावर लंबरूप पडेल या
पद्धतीने पुठ्ठा 90 अंशाच्या कोनामध्ये उभा ठेवला आणि पृष्ठभागावर पडलेल्या विजेरीचा प्रकाश त्याने व्यापलेली जागा ही आपण जर खुणा करून घेतली. आता हाच प्रयोग आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने करूया. विजेरीचा प्रकाश सारखाच आहे, परंतु पृष्ठभाग जो आहे तो थोडासा तिरपा करूया. म्हणजे साधारणपणे 120 अंशाचा कोन केला. आता जो पडलेला जो प्रकाशाचा भाग आहे तो जर आपण खुणा करून घेतला, आता दोघांचा विचार केला तर लंबरूप प्रकाश किरण ही कमी जागेमध्ये पडलेली होती आणि तिरपी प्रकाश किरण ही जास्त जागेवर पडलेली होती. याचा अर्थ लंबरूप प्रकाश किरणाने कमी जागा व्यापलेली आहे आणि जास्त जागा व्यापलेली आहे. आता आपल्याला या प्रयोगावरून एक निष्कर्ष काढता येईल की लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात आणि तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात. पहिल्या आकृतीचा विचार करा. कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश पडलेला आहे आणि जास्त उष्णता त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे तेथील पृष्ठभाग हा जास्त तापतो आणि पर्यायाने त्या ठिकाणची जी हवा आहे किंवा त्या ठिकाणचं जे तापमान आहे ते जास्त आहे. या उलट ज्या ठिकाणी तिरपी किरण पडलेली आहे त्यांनी जागा जास्त व्यापलेली आहे. जागा जास्त व्यापलेल्या जागेमध्ये किंवा भागामध्ये प्रकाशाची जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी आहे आणि उष्णता सुद्धा पर्यायाने कमीच असणार आणि त्यामुळे तेथील पृष्ठभाग जो आहे तो पृष्ठभाग कमी तापतो आणि पृष्ठभाग कमी तापला असल्यामुळे पर्यायाने तेथील जे तापमान आहे, तेथील जी हवा आहे ती हवा कमी तापते आणि तापमान सुद्धा कमी असते. प्रत्यक्ष सूर्यकिरण ज्यावेळी पृथ्वीवर पडतात ती सूर्यकिरण सुद्धा सरळ रेषेत आलेली असतात, समांतर रेषेमध्ये असतात, परंतु पृथ्वीवर पडलेली जी सूर्यकिरण आहेत त्या सूर्यकिरणांचं जे वितरण आहे ते वितरण बदलतं. कशा पद्धतीने? आपल्याला माहित आहे की सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचतात. पोहोचल्यानंतर हा जो मधला जो पट्टा आहे ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो त्या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप पडतात. परंतु हा जर भाग सपाट असता तर संपूर्ण सूर्यकिरण जी आहे ती सूर्यकिरण सरळ पडली असती. परंतु आपल्याला माहित आहे की पृथ्वी गोलाकार आहे, पृथ्वीचा आकार गोल आहे आणि त्यामुळे सूर्यकिरण जरी सरळ पडलेली असली तरी सुद्धा विषुववृत्तावर लंबरूप पडली, पण जसं पुढे जावं उत्तर गोलार्धामध्ये किंवा खाली दक्षिण गोलार्धाकडे जावं जी सूर्यकिरण जी आहे ती सूर्यकिरण तिरपी पडलेली आपल्याला दिसतात. कारण हा जो आकार आहे तो आकार वक्र आहे आणि या तिरपी पडल्यामुळे विषुववृत्तावर जी उष्णता आहे ती वेगळी आहे. जसं पुढे जावं तसं त्या सूर्यकिरणाचं जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी होत जाते. लंबरूप सूर्यकिरणांची जी तीव्रता आहे ती तीव्रता जास्त असते, त्या मानाने तिरप्या सूर्यकिरणांची तीव्रता ही कमी आहे हे आपण ओळखतो. म्हणजेच विषुववृत्तावर लंबरूप सूर्यकिरण पडल्यामुळे तिथे उष्णता जास्त मिळते, तिथे तापमान जास्त आहे आणि जसं उत्तर गोलार्धाकडे पुढे पुढे जावं किंवा दक्षिण गोलार्धाकडे पुढे पुढे जावं तसं ही जी किरणं आहेत तिरपी पडल्यामुळे जागा जास्त व्यापल्यामुळे या सूर्यकिरणांमधलं जे उष्णता आहे किंवा तापमान आहे ते तापमान जास्त भागामध्ये विभागलं गेल्यामुळे तिथलं जे तापमान आहे ते तापमान कमी झालेलं आपल्याला दिसून येतं आणि यावरूनच पृथ्वीवर आपल्याला तापमानाचे वेगवेगळे पट्टे झालेले पाहायला मिळतात. बरोबर विषुववृत्तावर म्हणजेच विषुववृत्तापासून 23.5 अंश उत्तरेला आणि विषुववृत्तापासून 23.5 अंश दक्षिणेला पृथ्वीगोलाचा आपण विचार केला तर या ठिकाणी शून्यापासून वर 23.5 आणि शून्यापासून खाली 23.5 अंश हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये लंबरूप सूर्यकिरण पडत असल्यामुळे तिथलं तापमान जास्त असल्यामुळे जो पट्टा निर्माण झाला आहे त्याला आपण उष्ण कटिबंध असं म्हणतो. म्हणजे मधला जो पट्टा आहे तो उष्ण कटिबंधाचा पट्टा आहे. तिथून 23.5 अंशापासून 66.5 अंशापर्यंतचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी जे तापमान आहे ते तापमान समशीतोष्ण स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे 23.5 अंश उत्तर ते 66.5 अंश उत्तर तसंच 23.5 अंश दक्षिण ते 66.5 अंश दक्षिण या भागामध्ये तापमान हे समशीतोष्ण असल्यामुळे तिथला जो पट्टा आहे तो पट्टा समशीतोष्ण कटिबंध पट्टा असं ओळखला जातो. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर सूर्यकिरण आणखीनच तिरपी होतात.
त्याचप्रमाणे सूर्याचं जे उत्तरायण आणि दक्षिणायन आहे, यामुळे 6 महिने दिवस 6 महिने रात्र अशी परिस्थिती उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध या ठिकाणी असते. मग हा जो पट्टा आहे 66.5 अंशापासून 90 अंशापर्यंतचा उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात या पट्ट्यामध्ये तापमान एकदम कमी असते, थंड असते आणि त्यामुळे हा जो पट्टा आहे त्याला शीतपट्टा असं म्हटलं जातं. म्हणजे पृथ्वीवर तापमानानुसार जे पट्टे पाडलेले आहेत त्या पट्ट्यानुसार उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीतकटिबंध असे 3 महत्वाचे कटिबंध निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आणि हे जे कटिबंध आहेत ते कटिबंध अक्षांशानुसार बदलत आहेत. म्हणजे तापमान जे आहे पृथ्वीवर अक्षांशानुसार बदलते हे आपण म्हणू शकतो. पण केवळ अक्षांशानुसारच बदलतंय का? तर नाही. तर याचा आपण विचार केला तर पृथ्वीवरील जे तापमान आहे ते तापमान केवळ अक्षांशानुसार बदलत नाही तर प्रदेशानुसार सुद्धा बदलते. हवामान हा घटक बघितलेला असताना आपण बघितलंय की त्या प्रदेशानुसार तापमान बदललेलं असतं. म्हणजे जास्त तापमानाचा प्रदेश, कमी तापमानाचा प्रदेश किंवा जास्त वायुदाबाचा प्रदेश, कमी वायुदाबाचा प्रदेश असे भौगोलिक प्रदेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग यानुसार सुद्धा तापमान बदलताना बदलणारं तापमान हे क्षितिज समांतर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने तापमानातील बदल हा केवळ अक्षांशानुसार नसून तो क्षितिज समांतर सुद्धा असतो. आता आपण बघितलं अक्षांशानुसार तापमानामध्ये बदल होतोय. मग केवळ अक्षांशानुसार तापमानामध्ये बदल होतोय का? तर नाही. तापमानाच्या असमान वितरणाला कारणीभूत ठरणारे इतर सुद्धा काही घटक आहेत. मग ते घटक कोणते आहेत? त्यातील काही घटक आहेत समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना. समुद्र सानिध्यानुसार मुळे तापमानामध्ये बदल झालेला आपण बघतो. म्हणजे समुद्राचं पाणी आणि जमीन दोन्ही तापण्याचा जो वेग आहे तो वेग वेगळा आहे आणि त्यानुसार तापमानामध्ये बदल आहे तो आपण पुढे बघणार आहोत. खंडांतर्गतता हा घटक सुद्धा तापमानाच्या बदलाला कारणीभूत ठरतो. समुद्र सपाटीपासून जसं उंच उंच जावत असतं तसं तापमान कमी कमी होत जातं हे आपण बघितलं. प्राकृतिक रचनेनुसार सुद्धा तापमानामध्ये बदल झालेला आढळतो आपल्याला. याशिवाय त्या ठिकाणच्या स्थानिक हवामानावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. यामध्ये ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण हे घटक त्या प्रदेशातील किंवा त्या ठिकाणच्या वातावरणावर किंवा हवामानावर परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. ढगांचे आच्छादन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचं हवामान वेगळे आहे. शुभ्र ढग असतील किंवा बाष्पयुक्त ढग असतील तर त्यानुसार तापमान बदलतंय. वाऱ्यानुसार तापमान बदलतंय. वनाच्छादन ज्या ठिकाणी आहे, भरपूर जंगलं आहेत, हरित वनस्पती आहेत किंवा अगदी खारफुटी वनस्पती आहेत किंवा वनांचे जे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार त्या ठिकाणचं जे तापमान आहे ते तापमान बदललेलं आपल्याला दिसून येतं. नागरीकरणाचा फार मोठा प्रभाव हा तापमानावर झालेला आपल्याला दिसून येतो. शहरीकरण असेल किंवा त्या ठिकाणची जी इमारतींची संख्या असेल किंवा कारखान्यांची संख्या असेल यानुसार त्या प्रदेशाचं तापमान बदलते. औद्योगिकरण हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे जो तापमानाच्या वितरणावर परिणाम करतो. अशा पद्धतीने तापमान बदलाला केवळ अक्षांश हा घटक कारणीभूत नसून त्या ठिकाणचे घटक हे सुद्धा कारणीभूत आहे. क्षितिज समांतर तापमान कसं बदलतं हे सुद्धा आपण बघितलंय. यानंतर आपण बघणार आहोत की जमीन आणि पाणी यांची तापण्याची क्षमता. जमीन आणि पाणी तापण्याचा जो वेग आहे तो वेग कसा वेगळा आहे हे पाहण्यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग करायचा आहे. समान आकाराची 2 भांडी घ्यायची आणि त्या भांड्यामध्ये समप्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आणि यातील एक भांड घरातच म्हणजे ज्या ठिकाणी सावली आहे त्या ठिकाणी ठेवायचं. दुसरं जे भांड आहे ते दुसरं भांड ज्या ठिकाणी ऊन आहे किंवा सूर्यप्रकाश आहे त्या सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवायचं. सूर्योदयाच्या सुमारास घराबाहेर ते भांड ठेवलं. सूर्यकिरण त्या भांड्यावर सतत पडतील याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे. दुपारच्या नंतर घरातल्या जमिनीवर साधारणपणे अणुवाणी चालून जमीन किती तापली आहे
याचा थोडासा अंदाज घ्यायचा. त्याचबरोबर घरामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा हात घालून ते पाणी किती तापलंय याचा अंदाज घ्यायचा. बाहेर ठेवलेले जे पाणी आहे त्या पाण्याकडे गेल्यानंतर तिथली जमीन किती तापली आहे ती साधारणपणे आपण अंदाज घ्यायचा आणि त्या पाण्यामध्ये हात घालून ते पाणी किती तापलंय याचा अंदाज घ्यायचा. सकाळी दुपारच्या वेळी जो प्रयोग केलेला होता तोच प्रयोग पुन्हा संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. म्हणजे संध्याकाळी सुद्धा घरातल्या जमिनीचं अंदाज घ्यायचा आहे, घरात ठेवलेल्या भांड्यातल्या पाण्याचं तापमान अंदाज घ्यायचा आहे, तसंच बाहेर ठेवलेलं पाणी आणि त्या ठिकाणची जमीन यांचं तापमान सुद्धा आपण बघायचं आहे, दोघांची तुलना करायची आहे. इथे आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या निरीक्षणाच्या वेळी जमीन लवकर तापलेली आहे पण पाणी मात्र उशिरा तापलेलं आहे. संध्याकाळच्या वेळी जे आपण निरीक्षण केलं त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की जमीन लवकर थंड झालेली आहे, पाणी मात्र अजूनही किंचित कोमट आहे. तर पाण्याचं तापणं आणि थंड होणं हे आपण बघितलंय की जमीन लवकर तापते लवकर थंड होते, पाणी उशिरा तापते मात्र उशिरा थंड होते. मग यामुळेच ज्यावेळी सकाळच्या वेळी जमीन सूर्याच्या उष्णतेमुळे लवकर तापते, तिथली हवा गरम होते, हलकी होते आणि ती वर जाते. या उलट पाणी अजून थंडच असतं, तिथली जी हवा आहे थंड असल्यामुळे ती जड असते, तिथल्या हवेचा दाब जास्त असतो. जास्त दाबाकडची हवा कमी दाबाकडे वाहते, आपण अभ्यासलेलं आहे. आणि जास्त दाबाकडची हवा कमी दाबाकडे वाहते याचा अर्थ समुद्रावरील पाण्यावरील जी हवा आहे ती हवा जमिनीकडे येते आणि जमिनीकडील जी हवा आहे ती समुद्राकडे जाते. म्हणजे समुद्राकडची हवा दिवसा जमिनीवर येते, याला खारे वारे असे आपण म्हणतो. रात्रीच्या वेळी काय होतंय, जमीन लवकर तापलेली होती, ती लवकर थंड झाली, परंतु पाणी उशिरा तापलेलं होतं, ते अजूनही गरम आहे, तिथली हवा अजूनही हलकी आहे. जमिनीवरची हवा जड झाल्यामुळे तिथल्या हवेचा दाब जास्त झालेला आहे आणि त्यावेळी रात्रीच्या वेळी जमिनीकडून समुद्राकडे किंवा पाण्याकडे वारे वाहताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे जमिनीकडून पाण्याकडे आणि पाण्याकडून जमिनीकडे वारे वाहतात. दिवसा पाण्याकडून जमिनीकडे येतात तर रात्री जमिनीवरून पाण्याकडे येतात. आताच्या प्रयोगावरून आपण बघितलं की जमीन आणि पाणी यांची जी तापण्याचा जो वेग आहे तो वेग वेगवेगळा आहे आणि यामुळेच जमीन आणि पाणी यांच्या तापण्याच्या आणि थंड होण्याच्या या फरकामुळेच जमिनीवरील जी हवा आहे ती लवकर तापून लवकर थंड होते आणि पाण्यावरची जी हवा आहे ती उशिरा तापून उशिरा थंड होते. आता याचा परिणाम काय होत असेल तर समुद्रकिनारी भागात आणि खंडांतर्गत भागात या दोघांचा जर विचार केला तर समुद्रकिनाऱ्यावरील भागात काय होतंय, पाणी आहे, पाणी उशिरा तापतंय उशिरा थंड होतंय. खंडांतर्गत भागामध्ये जमीन आहे, जमीन लवकर तापते लवकर थंड होते आणि त्यामुळे समुद्रकिनारी भागामध्ये खंडांतर्गत भागापेक्षा हवेचं तापमान हे दिवसा कमी असतं आणि रात्री जास्त असतं. खंडांतर्गत भागात काय होतंय, किनारी भागापेक्षा हवेचं तापमान दिवसा जास्त असतं आणि रात्री कमी असतं. म्हणजे अशा प्रकारे तापमानातला जो फरक आहे तो फरक हा जमीन आणि पाणी यांच्या तापण्याच्या फरकामुळे आपल्याला लक्षात येतो. तर समुद्रकिनारी भागात समुद्राचं पाणी तापलेलं असतं आणि पाणी तापल्यामुळे पाण्याची जी वाफ आहे ती वाफ हवेत मिसळत असते. पाण्याची जी वाफ आहे ती हवेतील तापमान साठवून ठेवते आणि त्यामुळे या भागात हवा आर्द्र आणि उबदार असते. खंडांतर्गत भागात मात्र परिस्थिती वेगळी आहे, तिथे पाणी नाहीये, पाणी नसल्यामुळे जी वाफ समुद्र किनाऱ्यावर होती तिथे वाफ नाहीये आणि त्यामुळे इथली जी हवा आहे ही बाष्प नसल्यामुळे कोरडी राहते आणि परिणामी तापमानातील जो फरक आहे तो फरक तीव्रतेने होत असतो. म्हणजेच दिवसाचं जे तापमान आहे आणि रात्रीचं तापमान आहे यातील जे फरक आहे, कमाल तापमान आणि किमान तापमान यातील जो फरक आहे तो फरक आपल्याला जाणवून येतो. म्हणजे दिवसभराच्या कमाल आणि किमान तापमानातील जो फरक आहे तो फरक म्हणजेच त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा. थोडक्यात किनारी भागामध्ये दिवसभराच्या आणि रात्रीच्या तापमानातील फरक हा कमी असतो आणि खंडांतर्गत भागात तापमानातील फरक हा जास्त असतो. उदाहरण आपण घेऊया. मुंबईचं उदाहरण जर घेतलं तर तापमान त्या ठिकाणी सम आहे. नागपूरचं उदाहरण घेतलं तर तापमान विषम आहे.
कोकण किनारपट्टी भागाचं तापमान जर विचारात घेतलं तर तापमान कक्षा जी आहे ती कमी आहे, आणि विदर्भाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तापमान कक्षेमध्ये वाढ झालेली आपल्याला आढळून येते. किनारी प्रदेशामध्ये हवामान सम असते. उदाहरणार्थ मुंबईचं हवामान सम आहे, नागपूर सारखा जो भाग आहे तो खंडांतर्गत आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणचं जे हवामान आहे ते विषम आहे. म्हणजे अशा प्रकारे तापमानातील जो फरक आहे तो फरक दिवसभराचं तापमान आणि दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यातला जो फरक आहे, म्हणजे दिवसभराचं कमाल तापमान आणि किमान तापमान यातील जो फरक आहे तो फरक म्हणजे त्या ठिकाणची दैनिक तापमान कक्षा होय. आणि यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे हरितगृह वायू. हरितगृह वायू म्हणजे काय? तर वातावरणातील काही वायू जसे अर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू, पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी जी उष्णता आहे, उष्णता स्वतःमध्ये दीर्घकाळ साठवून ठेवू शकतात, आणि या वायूमुळे वातावरणातील हवेचं प्रमाण किंवा हवेचं जे तापमान आहे ते तापमान वाढतं. तर वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते, आणि याच कारणाने पृथ्वीचं तापमान वाढत आहे. म्हणजे या वायूंमुळे सूर्याची उष्णता मिळतेच, त्याशिवाय ही जी परावर्तित झालेली जी उष्णता आहे ती उष्णता हे वायू स्वतःमध्ये साठवून ठेवत असल्यामुळे सूर्याची उष्णता अधिक या वायूंमधील उष्णता, त्यामुळे पृथ्वीचं वातावरण जे आहे ते वातावरण वाढलेलं आहे, आणि ज्या वायूंमुळे ही जी वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असं म्हणतात. आता आपण हरितगृह वायू म्हणजे काय हे बघितलं. जे वायू पृथ्वीच्या वातावरणात राहून अवरक्त प्रारणे शोषून घेतात आणि ती परत पृथ्वीवर परावर्तित करतात. हे वायू पृथ्वीवर हरितगृह परिणाम निर्माण करतात, आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये हरितगृह वायू जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत: पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोफ्लोरोकार्बन. हे जे वायू आहेत ते हरितगृह वायू म्हणून ओळखले जातात. तापमान या घटकाचा अभ्यास करत असताना पाण्याचं तापमान कसं बदलतं याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग करायचा आहे. एक पातेलं घ्यायचं आणि त्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते स्टोव्हवर ठेवायचं आणि काही वेळ त्या ठिकाणी पाणी तापायला द्यायचं. पाणी तापत असताना आपण थोडंसं निरीक्षण करायचं आणि त्यासाठी 2-3 बटणं त्या पाण्यामध्ये टाकायची. पाणी तापल्यानंतर त्या बटनांकडे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की बटणं खालून वर, वरून खाली अशी फिरताना आपल्याला दिसते. हे असं का झालं? ज्यावेळी आपण स्टोव्हवर पाणी ठेवलेलं आहे तापत, त्यावेळी तळाकडचं पाणी सर्वप्रथम तापतं. त्या मानाने पृष्ठभागावरचं जे पाणी आहे ते पाणी अजूनही थंड असतं. आपल्याला माहित आहे की पाणी तापल्यानंतर ते हलकं होतं आणि थंड पाणी जड असतं. हलकं पाणी जे आहे ते वर येतं आणि पृष्ठभागावरचं थंड पाणी जे आहे ते खालच्या दिशेने प्रवाहित होतं. म्हणजे अशा प्रकारे पाण्यामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. पाणी जे तापतं ते पाणी तापण्याची जी क्रिया आहे ती अभिसरण क्रिया आहे, का आपल्याला पुढच्या इयत्तेमध्ये समजणारच आहे. पाण्यामध्ये अशा प्रकारे ऊर्ध्व प्रवाह निर्माण होतात. निसर्गामध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. महासागरांमधलं जे पाणी आहे त्या महासागरांमधल्या पाण्यामध्ये सुद्धा ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे क्षितिज समांतर प्रवाह सुद्धा निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता क्षितिज समांतर प्रवाह कशामुळे निर्माण होतात? तर पाण्यामध्ये निर्माण झालेली तापमानातील फरक, त्याचप्रमाणे पाण्याची जी घनता आहे त्या घनतेमध्ये सुद्धा फरक आहे. पाण्याचा जो दाब आहे त्या दाबामध्ये सुद्धा फरक आहे आणि यामुळे पाण्यामध्ये क्षितिज समांतर प्रवाह निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय वाऱ्यांमुळे सुद्धा पाण्यामध्ये प्रवाह निर्माण होतात. साधारणपणे समुद्रामधले जे प्रवाह आहेत ते कटिबंधानुसार वाहताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी उष्णकटिबंधातून शीतकटिबंधाकडे किंवा शीतकटिबंधातून उष्णकटिबंधाकडे वाहणारे प्रवाह आपल्याला दिसतील. जे प्रवाह उष्णकटिबंधाकडून कटिबंधाकडे वाहतात त्या प्रवाहांमध्ये ते प्रवाह उष्ण असल्यामुळे शीतकटिबंधाकडचे जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीवरील तापमान हे वाढतं. या उलट शीतकटिबंधाकडील
प्रवाह जे आहे ते थंड असल्यामुळे जे उष्णकटिबंधाकडे वाहतात त्यावेळी उष्णकटिबंधावरील किनारपट्टीचे जे तापमान आहे ते तापमान कमी झालेलं आपल्याला दिसतं। या नकाशामध्ये वेगवेगळे सागरी प्रवाह दाखवलेले आहेत। जर आपण निरीक्षण केलं तर हे सागरी प्रवाह जे आहेत ते साधारणपणे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे किंवा ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहताना आपल्याला दिसतात। मग विषुववृत्ताकडून जे ध्रुवाकडे वाहत आहेत ते सागरी प्रवाह हे उष्ण सागरी प्रवाह आहे आणि दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव यांच्याकडून जे सागरी प्रवाह वाहत आहेत ते सागरी प्रवाह हे शीत सागरी प्रवाह आहे। नकाशामध्ये लाल रंगाने जे दाखवलेले आहेत ते उष्ण सागरी प्रवाह आणि जे निळ्या रंगाने दाखवलेले आहेत ते शीत सागरी प्रवाह। बारकाईने जर आपण निरीक्षण केलं तर काही सागरी प्रवाह जे आहेत ते सागरी प्रवाह एकत्र आलेले आपल्याला दिसत आहेत। म्हणजे उष्ण सागरी प्रवाह आणि शीत सागरी प्रवाह हे एकत्र आलेले आहेत। मग ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा ठिकाणीचं जे वातावरण आहे ते वातावरण उबदार आहे आणि हे वातावरण प्लवंक वाढीसाठी पोषक असं वातावरण आहे। प्लवंक हे माशांचं उत्तम असं खाद्य आहे आणि हे खाद्य खाण्यासाठी मासे त्या ठिकाणी गोळा होतात। त्या ठिकाणी मासे अंडी घालतात, पुनरुत्पादन करतात आणि माशांची संख्या वाढते। म्हणजे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह आणि शीतसागरी प्रवाह एकत्र आले आहेत अशा ठिकाणी माशांची वाढ जोमाने होते आणि त्यामुळे असे प्रदेश हे मासेमारीसाठी उपयुक्त प्रदेश म्हणून ओळखले जातात। या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणामध्ये चालते। सागरी प्रवाहांचा आणखी कोणता प्रभाव पडतो तर ज्या किनारपट्टीवरून उष्ण सागरी प्रवाह वाहतात त्या किनारपट्टीचं जे तापमान आहे ते तापमान उबदार असतं, उष्ण असतं आणि ज्या किनारपट्टीवरून शीतसागरी प्रवाह वाहतात त्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते वातावरण थंड असतं। नकाशामध्ये वितरण दाखवताना अनेक पद्धती आपण वापरलेल्या पाहतो। विविध नैसर्गिक घटकांचा अभ्यास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे समान जे घटक आहेत त्या घटकांचा नकाशा तयार केला जातो। समान मूल्य असणारी ठिकाणं जोडली जातात। मग ही समान मूल्य कोणती तर समान तापमान, समान भार, समान वायुदाब आणि समान मूल्य असलेली ठिकाणं जोडण्यासाठी रेषांचा आधार घेतला जातो। मग या रेषांना समरेषा असं म्हटलं जातं। मी उदाहरणार्थ समान दाब असलेली ठिकाणं जोडणाऱ्या ज्या रेषा असतील तर त्यांना समदाब रेषा असं म्हणतात। समान पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते जोडणाऱ्या रेषा असतील तर त्यांना समपर्जन्य रेषा असं म्हणतात। समान उंचीची ठिकाणं जोडणारी जे रेषा असतील तर त्यांना समोच्च रेषा असं म्हणतात। तर अशा प्रकारेच आपल्याला आणखी एक नकाशाचा अभ्यास करायचा आहे तो म्हणजे समताप रेषांचा नकाशा। तर नकाशावर ठराविक तापमान असलेली ठिकाणे एका रेषेने जोडतात। मग अशा रेषांना समताप रेषा असे संबोधले जाते। मग या रेषा जमिनीवरील उंचीचा परिणाम लक्षात घेतला जात नाही, तर जमिनीवरील उंचीचा जो परिणाम आहे तो टाळून समान तापमान असलेली ठिकाणं जोडली जातात। तसेच या रेषा ज्या आहेत त्या अक्षवृत्तांना समांतर आहेत, त्या अक्षवृत्तांना छेदत नाही। मग आता हा जो नकाशा आहे हा नकाशा सुद्धा समताप रेषांचा नकाशा आहे, त्याचा आपण अभ्यास करूया। तर या ठिकाणी ज्या रेषा दाखवलेल्या आहेत त्या रेषा बहुतांशपणे या अक्षवृत्ताला समांतर असलेल्या आपल्याला दिसत आहेत। विषुववृत्ताचा जर विचार केला तर विषुववृत्ताकडे जी रेषा आहे ती रेषा 25 अंश सेल्सिअस तापमान असलेली ठिकाणं जोडणारी रेषा आहे आणि त्या रेषेचा आणखी जर बारकाईने आपण जर निरीक्षण केलं तर त्याचा जो आकार आहे तो आकार साधारणपणे दंडगोलाकृती आकार आहे। पण जरी हा दंडगोलाकृती आकार असला तरी लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार जो आहे तो खंडावर जास्त आणि महासागरीय भागातून कमी आहे। दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडांच्या काही भागावरून ही समताप रेषा गेलेली आपल्याला दिसते। पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान 25 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे। आता नकाशामध्ये आणखी एक समताप रेषा आहे 0 अंश सेल्सिअस ही समताप रेषा जी दक्षिण गोलार्धात पण आहे आणि उत्तर गोलार्धात सुद्धा आहे। त्याचा आपण जर विचार केला तर
दक्षिण गोलार्धातील 0°C समताप रेषा ही बरीचशी सरळ आणि अक्षवृत्ताला समांतर आहे. त्या मानाने उत्तर गोलार्धातली 0°C रेषा ही बरीचशी वक्र असलेली आपल्याला दिसून येते. नकाशाच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ असलेली आपल्याला दिसते. मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्यावर ती काहीशी उत्तरेकडे वळते. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. नंतर मात्र अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह असल्यामुळे तेथील तापमान उष्ण आहे आणि त्यामुळे उष्ण तापमान असल्याने सर्वच तापमान रेषा या ईशान्येकडे वळलेल्या आपल्याला दिसतात. पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयेकडे वळते. पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना आपल्याला दिसतात. तर दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. तर दक्षिण गोलार्धातील समताप रेषांचा विचार करूया. दक्षिण गोलार्धातील ज्या समताप रेषा आहेत त्या अक्षवृत्तांना समांतर आहेत. याचं कारण काय? तर दक्षिण गोलार्धाचा विचार केला तर या ठिकाणी भूभाग कमी आणि समुद्राचा भाग जास्त आहे. या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे आणि त्यामुळे अक्षांश आणि जमिनीचे प्रमाण या दोन्हींचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. तर जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होणे, समताप रेषा वक्र होणे या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी जमीन आहे अशा ठिकाणी समताप रेषा ज्या आहेत त्या समताप रेषांमध्ये अंतर कमी जास्त होणे किंवा समताप रेषांचा वक्रपणा जास्त होणे असा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि ज्या ठिकाणी समुद्राचा भाग आहे त्या ठिकाणी मात्र समताप रेषा या सरळ असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे नकाशाचं वाचन करत असताना समताप रेषा म्हणजे नेमकं काय? तर समान तापमानाची ठिकाणं जोडणाऱ्या रेषा. मग त्यावरून आपल्याला कोणत्या ठिकाणी समान तापमान आहे, कोणत्या ठिकाणी वेगळं तापमान आहे याचा अभ्यास सहजपणे करता येतो. पण तापमान हा घटक अभ्यासला, जमिनीचं तापमान, पाण्याचं तापमान, महासागरामध्ये तापमानामुळे होणारे वेगळे जे बदल आहेत ते बदल आपण अभ्यासले. पण हे तापमान मोजण्यासाठी जे साधन वापरतात ते साधन नेमकं कोणतं आहे याचा आता अभ्यास करणार. या ठिकाणी एक साधन आपल्याला दिसते ज्याला आपण साधा तापमापक असं म्हणतो. आता या तापमापकाची आपण अभ्यास करूया. या ठिकाणी एक छोटीशी नळी आहे आणि ती नळी एका आधारपट्टीवर बसवलेली आहे. त्याचप्रमाणे या आधारपट्टीवर काही खुणा दिसत आहेत. एका बाजूला वेगळ्या खुणा आहेत, दुसऱ्या बाजूला वेगळ्या खुणा आहेत आणि वरती डिग्री F डिग्री C असं लिहिलेलं आहे. याशिवाय या ज्या खुणा आहेत त्या खुणा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते जी नळी आहे त्या नळीमध्ये एक वेगळा द्रव असलेला आपल्याला दिसतोय. मग तो द्रव कोणता आहे, याचा वापर कसा काय केला जातो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. साधारणपणे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जातात. आता तापमापीचे वेगळे प्रकार आहेत. आपल्या शाळेमध्ये असलेली किंवा विज्ञान प्रयोगशाळेमध्ये असलेली एक तापमापी आहे. चित्रामध्ये दाखवलेली जी तापमापी आहे तो साधा तापमापक आहे. मग साधा तापमापक असू दे किंवा ही तापमापी असू दे, याच्यामध्ये जो द्रव वापरलेला आहे ती रचना कशी आहे ती आपण बघूया. या ठिकाणी बाहेरून एक काचेची नळी आहे आणि आतमध्ये सुद्धा एक काचेची केश नलिका आहे. ती सुद्धा अगदी बारीक अशी काचेची नळी आहे आणि ती नळी या बाहेरच्या काचेच्या नळीमध्ये बंद केलेली आहे. आता आतली जी काचेची नळी आहे त्याच्यामध्ये एक द्राव आहे. तो द्राव कोणता आहे तर पूर्वीच्या काळी सुरुवातीला ज्यावेळी तापमापी तयार करण्यात आली त्यावेळी पाण्याचा वापर केलेला होता. परंतु पाण्याचा वापर केल्यानंतर त्याचे काही तोटे लक्षात आले आणि त्यामुळे पाण्याऐवजी पारा आणि अल्कोहोल या दोन गोष्टींचा वापर करण्यास सुरुवात झाली. आता पारा आणि अल्कोहोल का वापरला जातो तर पारा जो आहे त्याचा गोठण बिंदू हा -39°C आहे आणि
पाऱ्याचा उत्कलनांक जो आहे तो 356.7 अंश सेल्सिअस आहे. अल्कोहोलचा विचार केला तर त्याचा गोठणबिंदू वजा 130 अंश सेल्सिअस आहे. म्हणजे आपण सहजपणे 0 अंश सेल्सिअस ते 100 अंश सेल्सिअस पर्यंत जे तापमान आहे सहजपणे याने मोजू शकतो. बर्फाळ प्रदेशामध्ये 0 अंश सेल्सिअस पेक्षा सुद्धा तापमान खाली गेलेलं असतं. मग त्या ठिकाणी सुद्धा वजा 39 पर्यंत हा पारा गोठणार नाहीये. म्हणजे वजा 39 अंश सेल्सिअस पर्यंत याचा वापर करून आपण तापमान मोजू शकतो. म्हणजे तापमापीवर 0 पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंतच्या खुणा आहेत. इथे जर आपण विचार केला तर खाली या तापमापीवर वेगळ्या खुणा आहेत, वजा 40 अंश आणि वरती अधिक 60 अंश सेल्सिअस. त्याचबरोबर बाजूला सुद्धा ज्या खुणा आहेत त्या डिग्री फॅरनहाइटच्या आहेत. तिथे सुद्धा वजा 40 डिग्री फॅरनहाइट ते 120 डिग्री फॅरनहाइट पर्यंत जे तापमान आहे ते तापमान आपल्याला पाहायला मिळते किंवा ज्या खुणा आहेत त्या खुणा दिसत आहेत. मग सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहाइट यामधला जो संबंध आहे तो कसा काय आहे तो आपण पाहूया. सेल्सिअसचं फॅरनहाइट करायचं आहे आपल्याला, डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइट करायचं आहे. त्याच्यासाठी एक सूत्र आहे. फॅरनहाइट बरोबर सेल्सिअस गुणिले 9/5 अधिक 32. फॅरनहाइट बरोबर सेल्सिअस गुणिले 9/5 अधिक 32. आता आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याला 10 अंश सेल्सिअस आहे, त्या 10 अंश सेल्सिअसचं डिग्री फॅरनहाइट करायचे आहे. मग 10 अंश सेल्सिअस आहे गुणिले 9/5 अधिक 32. मग इथे जर भाग लावला तर 5 ने 10 ला भाग लागेल. 9 गुणिले 2 18 अधिक 32 बरोबर 50 डिग्री फॅरनहाइट होईल. म्हणजे 10 अंश सेल्सिअस बरोबर 50 डिग्री फॅरनहाइट हे उत्तर आपल्याला येईल. याप्रमाणेच फॅरनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण करू शकतो. ते कसं काय होईल तर सेल्सिअस बरोबर फॅरनहाइट गुणिले 5/9 वजा 32. हवेचं तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. मग तापमापकामध्ये अल्कोहोल किंवा पारा वापरला जातो. कारण काय तर पाऱ्याचा गोठणबिंदू हा वजा 39 अंश सेल्सिअस आहे आणि पाऱ्याचा उत्कलन बिंदू हा 356.7 अंश सेल्सिअस आहे. अल्कोहोलचा गोठणबिंदू वजा 130 अंश सेल्सिअस आहे आणि ही द्रव्य ही तापमान बदलाला संवेदनशील असतात. म्हणजे तापमानामध्ये किंचितसा फरक झाला तरी सुद्धा त्याच्यामधला जो बदल आहे तो लगेच आपल्याला जाणवून येतो आणि त्यामुळे वजा 30 अंश सेल्सिअस पासून अधिक 55 अंश सेल्सिअस पर्यंतचा जो फरक आहे तो फरक या पारा किंवा अल्कोहोल या द्रव्यांच्या सहाय्याने सहजपणे आपल्याला पाहता येतो, अनुभवता येतो. तापमान 2 एककामध्ये मोजतात, अंश सेल्सिअस किंवा डिग्री फॅरनहाइट. अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट. तर अशा प्रकारे तापमापीच्या सहाय्याने तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील जो फरक आहे किंवा तापमानाची नोंद केली जाते. कमाल तापमान, किमान तापमान, दैनंदिन तापमानाची नोंद आपणही ठेवू शकतो. आपल्या शाळेमध्ये तापमापी आहे त्याचा वापर करून आपण तापमानाची नोंद ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने तापमापीचा अभ्यास सुद्धा आपण